नाशिक रोड बसस्थानकावर चोरट्यांचं धुमाकूळ, प्रवाशांचे दागिने लंपास, एसटी महामंडळाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. नाशिक रोड बसस्थानकात चोरट्यांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत प्रवाशाचे 4 तोळे सोन्याचे मंगळसूत्र लंपास. बसस्थानकावर वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे प्रवासी अक्षरशः त्रस्त झाले असून एसटी महामंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. विशेषतः नाशिक पुणे संगमनेर मार्गावरील एसटी बसमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांना लक्ष्य करत असल्याचं समोर आलंय. अशीच एक धक्कादायक घटना नाशिक रोड बसस्थानकावर घडली. सिराज बाबूलाल पिंजारी हे पत्नी समवेत संगमनेरच्या बसमध्ये दुपारी 3 ते 4 वाजेच्या सुमारास नाशिक रोड बसस्थानकावर पोहोचले. यावेळी पुणे संगमनेर मार्गावर जाणाऱ्या बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी प्रवासी पिंजारी यांच्या बॅगची चैन उघडून बॅगेत ठेवलेले सुमारे 4 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. प्रवासी आपल्या सीटवर बसल्यानंतर त्यांना बॅगेची चैन उघडी असल्याचे लक्षात आलं. त्यांनी बॅगेची तपासणी केली असता सोन्याचं मंगळसूत्र गायब असल्याचं समोर आलं. चोरी झाल्याचं लक्षात येताच त्यांनी बसमध्ये आरडाओरडा केला. त्यानंतर बस चालकानं थेट नाशिक रोड पोलीस ठाण्यात नेली. प्रवाशांच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनेची नोंद करून बसमधील प्रत्येक प्रवाशांच्या बॅगची तपासणी केली. मात्र तपासणी दरम्यान चोरीचा मुद्देमाल अथवा संशयित चोरटा आढळून आला नाही. त्यामुळे चोरटे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान नाशिक रोड बसस्थानकावर अशा प्रकारच्या चोरीची घटना एकदा नसून वारंवार घडत असल्याचा आरोप प्रवाशांकडून होतोय. प्रत्येक 2 ते 3 महिन्यांनी एसटी बसमध्ये चोरीची घटना घडत असतानाही चोरट्यांवर प्रभावी कारवाई आणि बसस्थानकावरील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होतीये. बसस्थानकावर सीसीटीव्ही, सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांची प्रभावी गस्त वाढवून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मी सिराज बाबूलाल पिंजारी नाशिक रोड बस स्टँडवरून बसमध्ये चढत असताना माझ्या मिसेसचं पर्स उघडून 4 तोळे सोनं मारले गेलेले आहे. कुठून आलात तुम्ही ते सांगा. मी नाशिक रोडच्या बस स्टँडवरून बसून संगमेर जाण्याकरता बसमध्ये चढत होतो आम्ही. किती वाजताची घटना? दरम्यान 4:30 ते 5च्या दरम्यान ही घटना आहे. ठीक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.